स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड बस स्थानकातील अस्वच्छतेमुळे व्यापारी आणि प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त। रत्नागिरी जिल्ह्यातील जॉईंट किलर संजयराव कदमांना आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर। येत्या 2 वर्षात राज्यात 75 नवीन नाट्यगृहे उभारणार, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। चिपळूण रेल्वे स्टेशनवर वंदे भारतला थांबा मिळालाच पाहिजे, अन्यथा डबल ट्रॅकचं काम करू देणार नाही, शौकत मुकादम। राजापूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दीपक नागलेंचा शिवसेनेत प्रवेश। दीपवाहिनीने मृत कुत्र्याबाबत दुर्गंधी पसरली असल्याचं वृत्त प्रसिद्ध करताच एसटी प्रशासन आणि सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने रातोरात त्या मृत कुत्र्याची विल्हेवाट लावली असून अनेक प्रवासी, तेथील स्थानिक नागरिक, व्यापारी यांनी दीपवाहिनीचे यासाठी आभार मानले। या प्रकारामुळे दुर्गंधी पसरली होती, त्यामुळे प्रवासी वर्ग आणि तेथील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। खेड बस स्थानकात अस्वच्छतेचा बोजवारा नेहमीच पाहायला मिळत असल्याने त्रस्त प्रवाशांनी वरिष्ठांनी याबाबत दखल घेऊन खेड बस स्थानक कसे स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी खळा बैठकीच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणातील जॉईंट किलर असणाऱ्या संजय कदमांना आगामी निवडणुकीचे तिकीट जाहीर करून थेट भावी आमदार म्हणून उपमा दिली आहे। यामुळे 2024 चा निकाल काय लागतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे। संजय कदमांचा इतिहास हा सरपंच पदापासून जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदापर्यंतचा आहे। 2011 सालात शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला। 2014 ला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवून शिवसेनेच्या सूर्यकांत दळवींचा पराभव करून ते आमदार बनले। 2019च्या निवडणुकीत ते योगेश कदमांविरोधात मैदानात उतरले, तेव्हा त्यांचा निसटता पराभव झाला। शिवसेनेच्या फुटीनंतर रामदास कदम शिंदे गटात गेले, म्हणून संजय कदमांनी ठाकरे गटाला साथ दिली। निवडणुकीपूर्वीच विजयी मिरवणूक काढणारे ते राज्यातील एकमेव उमेदवार म्हणून प्रसिद्ध आहेत। जिल्ह्यातील राजकारणातील जॉईंट किलर अशी त्यांची ओळख आहे। संजय कदमांसारखं लढाऊ नेतृत्व सोबत असल्याने आदित्य ठाकरेंनी विजयाची खात्री दर्शवत निवडणुकीआधीच भावी आमदार म्हणून उपमा दिल्याने सर्वांची उत्सुकता आता वाढली आहे। चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर वंदे भारतला थांबा मिळालाच पाहिजे, अन्यथा आम्ही डबल ट्रॅकचं काम करून देणार नाही असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे। कोकण रेल्वेचे चेअरमन 6 महिन्यांनी निवृत्त होणार आहेत असं समजतंय। रेल्वेचे काही प्रश्न मार्गी लावणार असं चेअरमन यांनी आता जाहीर केलंय। याच्या आधी 4 ते 5 वर्ष झोपा काढत होतात काय, जे प्रश्न आता 6 महिन्यात मार्गी लावणार आहे असं त्यांनी सांगितलंय। ही बाब हास्यास्पद आहे असं मुकादम यांनी सांगितलं। राजापुरात पुन्हा एकदा शिंदे गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोराचा झटका दिलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि आमदार राजन साळवींचे खंदे समर्थक दीपक नागले यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रविवारी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय। राजकारण आणि समाजकारण करत असताना भावनिक राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा असतो आणि तो विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं नागले यांनी नमूद केलंय। कोकणात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होताना दिसत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदेच्या शिवसेनेत दाखल होत आहेत। राजापुरातही अनेक जण उबाटाकडून शिंदे शिवसेनेत जात आहेत। नागले यांचे किरण सामंत यांनी पक्षात स्वागत केलं। यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित, शिवसेनेचे राजापूर तालुका प्रमुख अशफाक हाजू आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रत्नागिरी केंद्राची 62वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा पार पडत आहे। शनिवारी या स्पर्धेचं थाटात उद्घाटन झालं।
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कलाकार आणि उपस्थित रसिकांशी संवाद साधला। नाट्यगृहे निर्जीव इमारती नाहीत तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या वास्तू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने तालुका पातळीवर येत्या 2 वर्षात नवी 75 नाट्यगृहे उभारण्याचा संकल्प केलाय, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। त्यामुळे आता सांस्कृतिक विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या वतीने 75 नवी नाट्यगृह तालुका पातळीवर उभी केली जातील, असं सांगताना 62व्या राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व कलाकार तंत्रज्ञांना मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या। शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी खेड तालुका आरोग्य केंद्र आणि वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरामध्ये डेंग्यू जनजागृती आणि प्रतिबंध उपाय याबाबत अभियान कार्यक्रम संपन्न झाला। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर केशव जाधव, सावर्डे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रवी किरण कामथे, डॉक्टर प्रणव पोळ, डॉक्टर ज्ञानेश्वर नागरगोजे, डॉक्टर ऋतुजा नेमाने तसेच निलेश सकपाळ, सुरेंद्र जाधव, अरुण जाधव, आरोग्य सेवक आणि समाजसेवक संदीप पाटील, सिस्टर प्रज्ञा वारे, रमेश कदम उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी नागरिकांचा सहभाग उत्तम होता। खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त खेड शहरातून संविधान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। भारतीय संविधानाचे जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणूनच या संविधानाचं महत्त्व जाणून घेऊन त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम संघटनेचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट CR कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या कार्यक्रमात सकाळी 11 वाजता बाजारपेठेतून संविधान जनजागृती रॅली काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यान असा कार्यक्रम संपन्न झाला। ॲडव्होकेट अशोक निकम यांनी यावेळी भारतीय संविधान या विषयावरती मार्गदर्शन केलं। तसेच विविध सामाजिक संघटना आणि विविध कर्मचारी संघटनांनी या रॅलीत आपला सहभाग दर्शवला। मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांच्या पाठपुराव्यामुळे दीपक नोएकम कंपनीने CSR फंडातून जे 8 संगणक संच प्राप्त झाले आहेत ते संगणक तुकाराम बाबूराव कदम भरणे या कॉलेजला देण्याचा मानस संदीप फडकले यांनी व्यक्त केला। तरी मनसे नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता हे संच तुबा कदम भरणे या कॉलेजला देण्यात येणार असल्याचं यावेळी फडकले यांनी सांगितलं। वैभव खेडेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन फडकले यांनी केलं असून मनसैनिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। साखरोली येथे कोकण स्पोर्ट्स असोसिएशन खेडचे महिनाभराच्या अथक परिश्रमातून साकारलेलं भव्य दिव्य असं खेळाचं मैदान पूर्णत्वास आल्याने त्याचा उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर परकार यांच्या हस्ते फीत कापून आणि नारळ फोडून संपन्न झाला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं क्रीडाप्रेमी आणि पत्रकार उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष मुस्ताक दळवी हे काही अपरिहार्य कारणामुळे सौदीमध्ये असल्याने त्यांना उपस्थित राहणं शक्य झालं नाही। संस्थेचे इतर पदाधिकारी आणि संस्थेचे अध्यक्ष ताजमुल परकार, इव्हेंट अध्यक्ष रहीम सहीबोले, संस्थेचे सचिव शहाबुद्दीन परकार, संस्थेचे उपाध्यक्ष रिजवान जसनाई, संस्थेचे कोषाध्यक्ष रशीद परकार, उपाध्यक्ष अब्दुल रजाक मुकादम आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहाबुद्दीन परकार यांनी केलं। आज या मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आपण कोकणातील सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी दिलेली आहे। इथे अकॅडमी आपल्याला उघडायची आहे। अकॅडमी उघडल्यानंतर इथे जो येईल खेळण्याकरिता त्या सगळ्यांना इथे ॲडमिशन द्यायचं आहे आणि त्यांचे जे क्रीडा नैपुण्य आहे किंवा क्रीडा गुण आहेत ते क्रीडा गुणांना आपल्याला वाव द्यायचा आहे। हा संस्थेचा या ठिकाणी खरा उद्देश आहे। आजपासून KPL सीझन 2 ची सुरुवात होते। यामध्ये 8 संघांनी भाग घेतलेला आहे। साखळी पद्धतीने या ठिकाणी सामने होणार आहेत
भरघोष असं बक्षीस त्याच्यासाठी लावलेलं आहे. पहिलं बक्षीस जे आहे ते 55,555 रुपये. दुसरं बक्षीस जे आहे ते 33,333 रुपये. त्याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, फेअर प्ले अवॉर्ड, मॅन ऑफ द मॅचेस आणि मैदानाच्या बाहेर कोण झेल जर एखाद्याने घेतला खेळाडूने टोलावलेला चेंडूचा, तर त्यालाही बक्षीस ठेवलेलं आहे. अशी अनेक बक्षिसं आहेत. बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे खेळाडूंसाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या क्रीडाप्रेमींना आवाहन करू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी यावं आणि चांगल्या खेळाचा आस्वाद घ्यावा आणि आमचे जे होतकरू खेळाडू आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहित करावं. JCI खेडचा 42वा इन्स्टॉलेशन सोहळा येत्या 29 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न होणार आहे. खेड येथील पाटणे लॉन येथे संध्याकाळी 7:30 वाजता सदर इन्स्टॉलेशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. JCI अध्यक्ष संकेत आपिष्टे यांच्यावर पदाचा कार्यभार सोपवण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार योगीदादा कदम यांच्यासह संजय मोदी, JC अतुल गोनकर, श्रीकृष्णा मॅंड्रेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळ्यासाठी सर्व JCI सदस्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन JC प्रथमेश खामकर, JC आशिष रेपाळ यांच्या वतीने करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तरी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता मी या संबंधी काहीही स्टेटमेंट करू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाबद्दल आकडेवारीसह महत्त्वाचे संकेत दिले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल आणि लवकरच तिन्ही पक्ष जागा वाटपाला अंतिम स्वरूप देतील असं फडणवीस म्हणाले. भाजप 26 जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. असं झाल्यास शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 22 जागा मिळतील असा कयास आहे. रायगड जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. राज्यात ऐन थंडीच्या दिवसात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतातूर झाला आहे. पुढील 2 दिवस तरी हा पाऊस पाठ सोडणार नसल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलंय. शनिवारपासूनच जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि रविवारपर्यंत या पावसानं सर्वत्र धुमाकूळ घातला. आता हा पाऊस पुढील 2 दिवस तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागातही विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली होती. तसेच सोमवारी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस बरसेल तर काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळेल असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील D.ED बेरोजगारांना नोकरी मिळावी, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हा भेटीचा आणि बैठकीचा मुख्य मुद्दा ठेवत मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात एकत्रित चर्चा झाली. यावेळी D.ED बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करत असून शासन स्तरावरून तशा पद्धतीचे आदेश केले जातील अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या D.ED बेरोजगार संघटना आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबतच्या बैठकीनंतर दिली. दरम्यान या D.ED विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासंदर्भातही राज्यस्तरावर आम्ही विचार करत असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील D.ED बेरोजगारांना नोकरी मिळण्याची आशा बळावल्याचं चित्र दिसून येतंय. 26 नोव्हेंबर रोजी भैरवली नंबर 1 येथे सभागृह बांधण्याच्या कामाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न झालं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला उमर चौगुले, भैरवली ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष नूर मोहम्मद हमजा चौगुले, संजय गोलाटकर, जमालुद्दीन युनुस चौगुले, मोहम्मद अली, मोहम्मद इसाक चौगुले,
अब्दुल हमीद हसन चौगुले, अब्दुल कादिर युनुस चौगुले, नदीम इब्राहिम चौगुले, महमूद अहमद चौगुले, इक्बाल अली चौगुले, हुसेन युनुस नाईक, बशीर रज्जाक चौगुले, नूर मोहम्मद दाऊद चौगुले, रियाज मोहम्मद अली चौगुले, मनसे खेड तालुका खाडीपट्टा विभाग अध्यक्ष ओवैस नूर मोहम्मद चौगुले, मधु दाभोळकर उपस्थित होते. 2022 ला आलेल्या धर्मवीर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केली. धर्मवीर सिनेमात आनंद दिघेंची कहाणी बघायला मिळाली. आनंद दिघेंच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे सिनेमात पाहायला मिळाले आणि आता धर्मवीर 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली असताना आज धर्मवीर 2 ची घोषणा करण्यात आली. त्याचा मुहूर्त सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. धर्मवीर 2 सिनेमाच्या शूटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी आनंद दिघेंच्या तसबिरीला वंदन करण्यात आलं आणि अंबा मातेची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी आनंद दिघेंसमोर हात जोडले आणि आरती केली. धर्मवीर 2 च्या शूटिंग मुहूर्ताला अभिनेता प्रसाद ओक, सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई उपस्थित होते. सर्व कलाकारांनी प्रार्थना करून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने दापोलीमधील हिंदुराज मित्रमंडळातर्फे सुमारे 300 ते 310 दिवे आणि 150 मशाली लावत त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. फटाक्यांच्या आतिषबाजीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. गेल्या 2 वर्षापासून हिंदुराज मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात एकत्र येत सर्व सण साजरे केले जातात आणि पुढेही असेच कार्यक्रम राबवण्यात येतील अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी दिली. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज दापोली शिवस्मारक इथे हिंदुराज मित्र मंडळ आणि आम्हाला सहकार्य करणारी सगळी मंडळी इथे आम्ही जमून यावर्षी नवीनच उपक्रम त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त साजरा करत आहोत. 175 मशाली आणि 350 मेणबत्ती आपले दिवे पंटी असे लावून आम्ही यावर्षी नवीन उपक्रम चालू केला आणि आम्हाला असणारे सगळे सहकारी इथे सगळे आमच्याबरोबर आहे. वेळोवेळी सगळे सहकारी आणि आम्हाला दापोलीकर इथे सगळे जमून आम्ही हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.